महाराष्ट्राची आई पिऊ स्वामिनी आई तुळजाभवानी, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी 80% समाजकारण 20% राजकारण पद्धतीने काम करून खऱ्या अर्थानं अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची व सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्याची स्वाभिमानाची चाड प्रत्येक तरुणात निर्माण केली असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, ज्यांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात कायापालट झाला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू लागला व प्रत्येकाच्या महाराष्ट्रातील व्यक्तीच्या हृदयात ज्यांनी मानाचं स्थान मिळवलं असे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना या सर्व मित्र पक्षांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार दिग्विजय दिगंबरराव बागल, या कार्यक्रमाचे जाहीर सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे राजकीय गुरु व मार्गदर्शक आदरणीय विलासरावजी घुमरे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय रमेशजी कांबळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विठ्ठलराव बनगे, आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुलजी कानगुडे साहेब, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय अप्पा शिलवण, आरपीआयचे तालुका अध्यक्ष सन्माननीय अर्जुनराव गाडे साहेब, ज्यांचा राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता असे आदरणीय कैलासवासी नामदेवराव जगताप यांचे सुपुत्र माननीय राहुलभाई जगताप, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन शिवाजीराव बनगर साहेब, मुस्लिम समाजाचे नेते ज्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं ज्यांना कळतंय सुशिक्षित असं मुस्लिम समाज खंबीरपणे पाठीशी उभा आहे असे आदरणीय कलीमजी काजी सर, आमचे धनगर समाजाचे नेते सन्माननीय महाजीराव जानकर यांचे तळमळीने या करमाळा तालुक्यात सातत्याने काम करणारे अंगद देवकते, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते सन्माननीय घोरपडे साहेब, माझे मित्र चव्हाण साहेब, कुंभार साहेब, अंगदराव टकले साहेब, करमाळ्याचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय शौकत नालबन, आमच्या शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियंकाताई गायकवाड, आमच्या नगरसेविका कांबळेताई, व्यासपीठावर उपस्थित सर्व क्षीरसागर, आत्ता ज्यांनी भाषण केलं ते प्राचार्य मिलिंद फंड सर आणि उपस्थित सर्व बंधूंनो, आज खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याच्या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना आपल्याला या ठिकाणी मतदान करताना विचार केला पाहिजे या करमाळा तालुक्याची पहिल्या 5 वर्षाची सूत्र कुणाच्या ताब्यात द्यायची आपल्याला आणि गेल्या 5 वर्षात त्या करमाळा तालुक्याचं नुकसान काय झालं, फायदा काय झाला याचा सुद्धा विचार करण्याची या ठिकाणी मित्रांनो वेळ आलेली आहे। आपण पहिल्यांदा जर बघितलं त्याचे परकीय आले संजय मामा शिंदे यांना आपण या ठिकाणी गेल्या वेळेस निवडून दिलं, 5 वर्ष ते आमदार होते, पण आठवड्यातनं ते एकदा करमाळ्याला यायचे आणि केवळ ठेकेदार गुत्तेदारांच्या बैठका घ्यायच्या, 4 जणांना आपल्या बगलबच्च्यांना कामं वाटायची आणि निघून जायचं, अशा प्रकारचं राजकारण केलं। पण त्यांच्या कार्यालयात मला कधीही सर्वसामान्य माणूस गेलेला दिसला नाही की जो सर्वसामान्य माणूस असं म्हणत होता की माझं रस्त्याचं काम आहे, बांधाचं काम आहे, पाण्याचं काम आहे, सर्वसामान्याच्या आरोग्याचा प्रश्न घेऊन त्यांच्या दारात कोण गेला नाही, कारण ते प्रश्न सोडण्याची हिंमत किंवा दानत त्यांच्या त्या ठिकाणी नव्हती। दुसरे आपले उमेदवार आहेत जीवूरचे नारायणआबा पाटील, त्यांचा सुद्धा जर आपण इतिहास 2 आपण बघितलाय, आमदारकीचा काळ बघितलाय, आज जीवूरची काय परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। त्या ठिकाणी जीवूरचं या ठिकाणी आपलं करमाळ्याची राजधानी म्हणून ओळखली जाते, ती राजधानी त्यांना सुधारता आली नाही, त्या एसटी स्टँडला त्यांना साधी तिथल्या जीवूरच्या फरशी बसवता आली नाही, ते तालुक्याचा काय विकास करणार हा सुद्धा प्रश्न आपण विचारला पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर गेल्या 2.5 वर्षाचा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा जर बघितला कारभार, तर करमाळा तालुक्यातल्या तमाम जनतेला मी विनंती करणार आहे की आपण अभ्यास केला पाहिजे। गेल्या वर्षी आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान असेल, संततधार पावसाचं अनुदान असेल, 147 कोटी रुपयाचं अनुदान आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या तालुक्यातल्या जनतेला दिलं। मित्रांनो, आज एसटीची सवलत असेल, आमच्या महिलांना 50% एसटी मध्ये बसमध्ये सवलत दिलेली आहे। आज जर आपण शरद पवार साहेबांच्या महाविकास आघाडीच्या काळात जर बघितलं तर एसटी महामंडळ तोट्यात चालत होतं,
एसटी महामंडळात काम करणाऱ्या अनेक कंडक्टर ड्रायव्हरने आत्महत्या कराव्या लागल्या होत्या. 4-4 महिने एसटी बंद होती. पण जेव्हा शिंदे साहेबांनी निर्णय घेतला की महिलांना 50% आम्ही सवलत देणार, त्यावेळेस त्यांनी बूम उठवली की एसटी बंद पडणार, एसटी कशी नफ्यात चालणार. पण एकनाथ शिंदे साहेबांचा हात असा आहे, जिथं हात लावल तिथं सोनं होतं मित्रांनो. आणि जेव्हा 50% महिलांना एसटीत माफी दिली, आज एसटी फायद्यात आली मित्रांनो. आज 50% महिलांना एसटीत माफी आहे. आपल्याला लेख लाडकी योजनेच्या बाबतीत सुद्धा आता या ठिकाणी सांगितलं. करमाळा तालुक्यात लेख लाडकी समितीवर मी सुद्धा सदस्य. 59,000 महिला करमाळा तालुक्यातून या योजनेला पात्र झालेल्या आहेत. प्रत्येक महिलेला 7,500 रुपये या ठिकाणी मिळालेले आहेत. या ठिकाणी सिलेंडर 3 सिलेंडर या ठिकाणी आपल्याला फ्री मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला वयोश्री योजना आहे. वृद्ध माणसांनी जर नुसता अर्ज जरी केला तर त्याच्या खात्यावर 3,000 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. या ठिकाणी सांगायचं की शेतकऱ्यांना सुद्धा आपण जर 5 वर्षाच्या पूर्वीचा काळ आठवला तर लाईट बिल थकलं तर वायरमन या ठिकाणी आपलं लाईट कट करायला आपल्या दारात यायचा. मग आपल्या शेतकऱ्याला 4-5 जणांना वर्गणी करावं लागायची आणि डीपी बसवावं लागायचा. पण गेल्या एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून कुठला वायरमन मित्रांनो शेतकऱ्याच्या दारात लाईटीचं कनेक्शन तोडण्यासाठी आला नाही. उलट यापूर्वीचं सगळं लाईट बिल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माफ केलं. नुसतं माफ केलं नाही तर इथून पुढे 7.5 हॉर्स पॉवरचं बिल कुठल्याही शेतकऱ्याला या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतला. 1 रुपयात शेतकऱ्याला पीक विमा दिला. या ठिकाणी जर 3,000 कोटीचा विकास सांगतात, त्या 3,000 विकास कोटीमध्ये शेतकऱ्याला जे 1,1200 कोटी रुपये तालुक्यात मिळाले ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे मिळालेत. ह्यात कुणाचं सुद्धा श्रेय घेण्याचं कारण नाही मित्रांनो. या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नात सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री वैद्यकीय योजनेतनं महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख रुग्णांना 350 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आपल्या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा जवळपास 1,80,00,000 रुपयाच्या या ठिकाणी निधी मिळाला. अनेकांचे प्राण वाचले मित्रांनो. ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात 2.5 लाख रुपये सुद्धा या ठिकाणी 2.5 कोटी सुद्धा मदत दिली नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी 350 कोटी रुपयाची मदत दिली. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी काय काय महाराष्ट्राला दिलंय. एकनाथ शिंदे साहेब हा देणारा आहे, घेणारा नाहीये. त्यांच्याकडे फक्त आउटगोईंग आहे, इनकमिंग नाही. अशा प्रकारचा नेता या महाराष्ट्राला मिळालेला आहे. आणि करमाळा तालुक्याच्या विकासात सुद्धा ही सांगत असतील 3,000 कोटीचा विकास केला. त्या प्रत्येक फाईलवर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची सही झालेली आहे. ही संजय मामा विसरू नये. डिक्सलचा पूल असो, कुठला पूल असो, या प्रत्येक कामाला मुख्यमंत्र्याची सही असल्याशिवाय होत नाही. मी त्यांना विचारणार 3,000 कोटीचा विकास केला म्हणून सांगता, पण शरद पवार साहेबांच्या आघाडीच्या काळात तुम्ही त्या राज्यात त्या सरकारमध्ये होता, त्या काळात किती रुपयाचा विकास झाला. त्या ठिकाणी रस्त्याची कामं झालेली आहेत, पाण्याची कामं झालेली आहेत, जलजीवनची कामं गावागावात झालेली आहेत. आणि या ठिकाणी अनेक कामाला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केलेली आहे. आम्ही मतं मागणार आहोत. आम्ही केलेल्या कामाच्या जीवावर मतं मागणार आहोत. आम्ही 2.5 वर्षात काय कामं केली त्याचा लेखाजोखा मी तुम्हाला 2 ते 3 मिनिटात सांगणार आहे. 9:05 झालेले आहेत. आपल्याला आदरणीय घुमरे सरांना ऐकायचं, उमेदवाराचं या ठिकाणी ऐकायचंय. पण या ठिकाणी करमाळा एसटी स्टँडला सुद्धा आपण या ठिकाणी 6 कोटी रुपये मंजूर केलेत. त्याचं सुद्धा भूमिपूजन झालेले. काम फक्त ठेकेदार राबवी राहिलेले. या ठिकाणी जीवूरच्या बस स्थानकाला सुद्धा 6 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. करमाळा या ठिकाणी करमाळा टाउन हॉल बांधण्यासाठी जिथं सर्वसामान्यांची लग्न स्वस्तात झाली पाहिजेत त्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर झालेत. त्याची टेंडर प्रक्रिया झाली. त्याचबरोबर करमाळ्याची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 20 कोटी रुपये झालेत. पण त्याची सुद्धा भैयासाहेब टेंडर प्रक्रिया झाली. सर टेंडर पेपरला जाहीर झाले पण राजकारणाचा वाद झाला. त्याची टक्केवारी कुणी घ्यायची म्हणून या ठिकाणी ते काम पेंडिंग पडले. मित्रांनी दुर्दैवाची गोष्ट आहे. नाही तर आतापर्यंत त्या दोन्ही इमारती उभा राहिल्या असत्या. आज करमाळा शहराला सुद्धा अमृत असेल, भुयारी गटार योजना असेल, आपल्या पाठीमागून कुर्डवाडीची भुयारी गटार योजना झाली 150 कोटी रुपयाची. बार्शीची या ठिकाणी योजना झाली. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बार्शीमध्ये 200 कोटी रुपयाचे झाले. करमाळा नगरपालिकेची 250 कोटी रुपयाची फाईल 2.5 वर्षापासून मंत्रालयात पडून आहे साहेब मित्रांनो. पण या ठिकाणी लोकप्रतिनिधी त्यात लक्ष घातलं नाही. कारण लोकप्रतिनिधी लक्ष घातलं असतं, माझ्यासारखा जर लोकप्रतिनिधी असला असता तर 6 महिन्यात या ठिकाणी मंजुरी करून सगळ्या आणल्या असत्या. 8 दिवसाला मुंबईला गेलो असतो. ठेकेदारासाठी आम्ही गेलो नसतो. या ठिकाणी सगळं या ठिकाणी देणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. या ठिकाणी दिग्विजय भाईंचं खरं तर तुमचं प्रारब्ध चांगले भाईसाहेब, तुमचं नशीब फार जोरावर आहे. 1 महिन्यापूर्वी काय परिस्थिती होती ना आता काय परिस्थिती तुम्हीच आत्मपरीक्षण करा.
जेव्हा तुमच्या हातात धनुष्यबाण आला तेव्हा तुमच्या जीवात नवसंजीवनी आली मित्रांनो. तर कुठल्याही राजकारणात 10 गुण लागतात, त्यातला शेवटचा 11वा गुण असतो नशीब. तुमचं नशीब बलवत्तर आहे. आम्ही सुद्धा या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी सुद्धा इच्छुक होतो, प्रबळ दारेवदार होतो. पण ज्यावेळेस तिकीट वाटपाची चर्चा वर्षा बंगल्यावर झाली तेव्हा हे साहेब पारडं तुमचं जड झालं आणि तुम्हाला उमेदवारीची माळ तुमच्या गळ्यात पडली. पण या ठिकाणी शिवसैनिक आमचा असा आहे, तुम्ही निवडून आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होणार आहेत याची जाणीव आम्हाला असल्यामुळं आम्ही तन मन धनाने काम करणार असून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला या ठिकाणी तुम्हाला आमदार करणार म्हणून. कारण पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांना करायचंय आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी दिग्विजय बागेल साहेब तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे. या ठिकाणी बरेचसे असे मुद्दे आहेत. मी 1-2 मिनिटं मराठा आरक्षणावर सुद्धा या ठिकाणी बोलणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा केल्या जातात, राजकारण केलं जातं. पण खऱ्या अर्थाने मी शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे की 1983 साली ज्यावेळेस या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्या माणसाने स्वतःचं बलिदान दिलं, ज्या माणसाला करोडपती होता, काही सेवा सुविधा त्याच्या घरात होत्या सगळ्या, त्या अण्णासाहेब पाटील यांनी 1983 साली खरं आपलं बलिदान दिलं. त्यावेळेस शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते. तेव्हापासून हा प्रश्न चर्चेला होता, पण तेव्हापासून सुद्धा पवार साहेबांनी यात लक्ष दिलं नाही. या ठिकाणी मराठा महासंघाचे, मराठा मुख मोर्चाचे 8-8, 10-10 लाख लोकांचे मोर्चे निघत होते, शिस्तबद्ध मोर्चे निघत होते. आमच्या सर्व समाजाचे लोक त्या मोर्चात सहभागी जात होते आणि त्या ठिकाणी या मोर्चाची दखल राज्याने नाही, देशाने नाही, जगाने घेतली होती की असे आदर्श मोर्चे 8-8 लाख लोकांचे मोर्चे व्हायचे. आणि मोर्चा झाल्यानंतर तिथं पाण्याची बाटली असेल किंवा खाली पडलेले केर कचरा सुद्धा ती मोर्चेकरी उचलत होते. अशा प्रकारचे मोर्चे निवून आपले न्याय हक्क मराठा समाज त्या मोठ्या त्वेषाने मागत होता, गरजवंताला न्याय द्यायची भाषा मागत होता, न्याय देण्याची मागणी करत होता. पण त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही इतिहास विसरू नका. त्यावेळेस शरद पवार साहेबांनी थेटपणे पत्रकारांना मुलाखत दिली होती की मराठा मुख समाजाचे जे मोर्चे निघतात त्या मोर्चाचा माझा काही संबंध नाही, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस शरद पवार साहेबांनी या ठिकाणी घेतली होती. दुसरे आमच्या सुप्रियाताई सुळे यांना सुद्धा या ठिकाणी पुढारी पेपरची बातमी असेल, माझ्याकडे कटिंग आहे, कुणाला पाहिजे असेल तर उद्या दाखवतो. त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला पुण्यात पत्रकारांनी की एवढे मोठे निघतात मोर्चे, 58 मोर्चे झाले, 7-7, 8-8 लाख लोक मराठा समाजाचे त्या मोर्चात येतात आणि आपल्या हक्कानी मागण्या मांडतात, यावर तुमचं मत काय? त्यावेळेस सुप्रियाताई सुळे त्यावेळेस आमच्या मोर्चाची अवहेलना केली आणि त्यांनी स्टेटमेंट दिलं की मराठा आरक्षणापेक्षा इतर प्रश्न आणखी फार महत्वाचे आहेत. अशा प्रकारची भूमिका सुप्रियाताई सुळेंनी मांडली, याचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. आमचे दुसरे उद्धव ठाकरे या मोर्चाला सुद्धा त्यांनी हिनवण्याचं काम केलं. त्यांच्या सामना पेपर मधून आपल्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणून संबोधलं. त्या सामना पेपरची सुद्धा आमच्या मराठा बांधवांनी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी होळी केली. सांगायचा मुद्दा असा आहे की महाविकास आघाडीवाले या ठिकाणी आरक्षण देत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी, जर आपण 1.5 वर्षाचा एकनाथ शिंदे साहेबांचा जर अभ्यास केला तर मराठा समाजाला जेवढं काही देता येईल तेवढं देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. ज्यावेळेस आपले मोर्चे निघत होते, जरांगे पाटील साहेब उपोषणाला बसले होते की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की ज्यांची कुणबीची नोंद आहे त्या प्रत्येकाला दाखले देऊन टाका. आणि माझ्या माहितीप्रमाणे 1.5 महिना, मी फक्त करमाळा तालुक्याचा आकडा सांगतो, 1.5 महिना करमाळ्याचं तहसील कार्यालय असेल, करमाळ्याचं रजिस्टर ऑफिस असेल, खरेदी विक्रीचं केंद्र असेल, पोलीस स्टेशन असेल, सगळे खाते 24 तास उघडे होते आणि प्रत्येक अधिकाऱ्याला सांगितलं होतं की आपल्या या ठिकाणी दाखले नोंदून काढा. जर एखाद्या फिर्यादमध्ये 1970च्या फिर्यादमध्ये जर दाखल असेल की कुणब्याला मारहाण केली, तेवढं जरी वर्डिंग पोलीस स्टेशनला आलं असेल तर त्याच्यावर सुद्धा कुणबीचे दाखले मित्रांनो या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. करमाळा तालुक्याचा आकडा आहे. आज तुम्ही ठोकळे मॅडम तहसीलदार त्यांचा अधिकृत आकडा सांगतो, 24,800 मराठा बांधवांना ओबीसीचे दाखले करमाळ्यात देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. याचा कुठेतरी आपण या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. स्वतंत्र 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सभेत. मुंबईच्या शिवतीर्थवर शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर नतमस्तक होऊन शपथ घेतली आणि त्यावेळेस सुद्धा
या ठिकाणी आज 10% आरक्षण दिले ते आता टिकलंय मित्रांनो, आणि हे आरक्षण रद्द करण्यासाठी पवार साहेब प्रयत्न करतायत। म्हणजे खऱ्या अर्थानं त्या बाजूने 10% आरक्षण दिलंय। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामधनं करमाळ्याचा जर आकडा घेतला तर भाईसाहेब 200 कोटी रुपयाचं कर्ज वितरण करमाळा तालुक्यात अण्णासाहेब आर्थिक विकास मंडळातनं झालंय, आणि त्याचं व्याज आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार भरतंय। आणि आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलंय की एकनाथ शिंदे साहेबच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू शकतात, त्याला आरक्षण देऊ शकतात। असं या एकनाथ शिंदे साहेबांचं मित्रांनो नेतृत्व आहे। करमाळ्याच्या बाबतीत सुद्धा मी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य झाल्यापासून साधारणतः 40 कोटी रुपयाचा निधी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे, आणि सगळा भरीव निधी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करणार आहे, कोरोनाच्या काळात असेल आपल्या इथे डायलिसिस सेंटर एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलं, मोफत डायलिसिस सेंटर या ठिकाणी लोकांना उपलब्ध आहे। ब्लड बँक शिंदे साहेबांनी करून दिली, नर्सिंग कॉलेज चालू करून दिले। म्हणजे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी देत आहेत, आणि एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री करायचं असेल तर आपण धनुष्यबाणाला या ठिकाणी मत दिलं पाहिजे। आणि आदरणीय दिग्विजय बागल यांना मत म्हणजे धनुष्यबाणाला मत, आणि ते मत थेट एकनाथ शिंदे साहेबाला मत जाणार आहे। जसं बनगे साहेब तुम्ही सांगायचं लोकसभेला कमळाला मत म्हणजे मोदीला मत, मोदी साहेबांना मत, तशा पद्धतीने आज तुम्ही प्रत्येक माझ्या लाडक्या बहिणींना आणि ज्यांच्या आयुष्यात एकनाथ शिंदे साहेबांचा मदतीचा हात गेलाय, तो बांधकाम कामगार असेल, वैद्यकीय मदत कक्षाचा लाभ घेणार 8,500 महिला कामगार आहेत, त्यांना 10,000 हजाराची भांडे मिळालेत। जे लाभार्थी आहेत, ज्यांच्या घरात एकनाथ शिंदेच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान आले, ज्याला लाईट फुकट मिळते, लाईट मोफत मिळते, व्याज मिळते, 1 रुपयात पीक विमा मिळते, या सर्व लाभार्थ्यांनी एकनाथ शिंदे साहेबच करमाळा विधानसभा मतदारसंघात उभे आहेत हे समजून धनुष्यबाणाला मतदान करावं, आणि पुन्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी शपथ घेऊनच इथून कामाला लागावं, अशा प्रकारचं आवाहन करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।